ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात छगन भुजबळ आक्रमक। ओबीसी नेत्यांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार। मुंबईत आज आणि उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकांचं सत्र। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत वडेट्टीवारांसह इतर नेते उपस्थित राहणार, तर प्रलंबित मागण्यांसाठी अतुल सावेंनी उद्या बोलावली बैठक। मंत्री संजय राठोड यांनी बोलावली बंजारा समाजाची मुंबईत बैठक। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारांचा आदिवासी उल्लेख असल्याचा दावा। आरक्षणासाठी यापुढे उपोषण नाही, मुंबईलाही जाणार नाही, पण वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार। मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा। अंतरवाली सराटीमध्ये गुलाल उधळून जरांगेंचं जल्लोषात स्वागत। काँग्रेस नेते थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार, थोरात आणि अमीन पटेल ठाकरेंची चर्चा करणार। श्रीकांत शिंदेंनी आज बोलावली शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक। उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये तेलंगणातील भारत राष्ट्र समिती तटस्थ राहण्याची शक्यता। तेलंगणात काँग्रेस छळतीय म्हणून मतदानापासून सर्व 4 खासदार दूर राहणार अशी चर्चा। उद्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक। इंडिया आघाडी आणि NDA मध्ये हालचालींना वेग। आज दोन्ही आघाडीच्या खासदारांकडून मतदानाचा सराव घेतला जाणार। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक। आरोपींना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आयुष कोमकरवर आज अंत्यसंस्कार। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरच्या वावरावर निर्बंध। मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधितांनाच प्रवेश। बैठकीदरम्यान गर्दी वाढत असल्यामुळे मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून निर्बंध जारी। मुंबईतील कांदिवली पश्चिमेमध्ये जागेच्या ताब्यावरून 2 कुटुंबांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। बॅट, हॉकी स्टिक, विटा आणि दगडांचा वापर। एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर 8 जखमी। नागपूरच्या एम्प्रेस मिलची भिंत कोसळली। 4 ते 5 गाड्यांचं नुकसान, तर दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। थरकाप उडवणारी घटना CCTVत कैद। सोशल मीडियावर निर्बंध आणल्यामुळे नेपाळमधली तरुणाई आक्रमक। थेट संसदेला घेराव। नमस्कार, मी अमोल जोशी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी, मातोश्रीवर काँग्रेस नेत्यांची